होईल याच्याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे. सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावे. आपण त्याला अगदी यूज टू आहे. सगळ्यांनी सायलेंट मोडवर ठेवा. नमस्कार. कार्यक्रमात सुरुवात करते. आवाज येतोय ना मला? सर्वप्रथम मी योगेश्वरास वंदन करते, गीता मातेस वंदन करते, ती आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या व्यासमुनींना वंदन करते आणि या कार्यक्रमाची सुरुवात करते. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. प्रथम गीता धर्म मंडळ पुणे आणि त्या अंतर्गत वेद आणि गीता संध्यावर्ग ठाणे असा हा एकत्रित कार्यक्रम आहे. या गीतेच्या संदर्भातले कार्यक्रम आहे. आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पुनश्च सर्वांचे स्वागत करते मी. या आगळा वेगळा हे मी दोनदा उच्चारलं. हा आगळा वेगळा असा का कार्यक्रम? आपण अनेक कार्यक्रम सादर करतो. श्रोते हो, भगवद्गीता हा जगभरातला असा एकच ग्रंथ आहे की ज्याच्याबद्दल खूप बोललं गेलं आहे, ऐकलं गेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. तो निव्वळ धार्मिक किंवा पारमार्थिक ग्रंथ नाही, तर तो व्यावहारिक ग्रंथ आहे. आयुष्यातल्या, जीवनातल्या, दैनंदिन दिवसातल्या प्रत्येक घडामोडीचा, प्रत्येक कुटप्रश्नाची उत्तरं या गीतेमध्ये तुम्हाला मिळतील. आणि अशा या गीतेचं आपण मनन करतो आहोत, चिंतन करत आहोत, पाठन करतो आहोत, त्याचा अर्थ जास्तीत जास्त समजून घेत आहोत आणि म्हणून त्या गीतेसंदर्भातला हा आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. पुनश्च स्वागत करते. कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र आणि आनंददायी व्हावी आणि सर्वांचे लखलखीत आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी सर्वात प्रथम आपण दीपप्रज्वलन करत असतो. आपल्या व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर सगळे आलेले आहेत. डॉक्टर मुकुंद दातार, मी सगळ्यांचा परिचय नंतर करून देईन सविस्तर. गीता धर्म मंडळ पुणे यांचे ते अध्यक्ष आहेत. विजयाताई मंडळे गीता धर्म मंडळ पुणे यांच्या त्या कार्यवाह आहेत. श्रीयुत मकरंद मुळे आपले प्रमुख पाहुणे आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत. श्रीयुत प्रशांत नवरंगे हितवर्धिनी सभागृह ब्राह्मण सोसायटी येथले ते ठाणेकर, तेथले ते अध्यक्ष आहेत. श्रीयुत दत्ता अर्जुन सावंत चंद्रवदन सोसायटी पाचपाखडीचे ते सेक्रेटरी आहेत. डॉक्टर शैलजाताई कात्रे गीता धर्म मंडळ पुणे यांच्या त्या कार्यकारी सदस्य आहेत. वेद आणि गीता संध्यावर्ग ठाणे याच्या संचालिका सौ वंदनाताई कुंकीकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांना घेऊन दीपप्रज्वलनासाठी यावे आणि त्यानंतर लगेच योगेश्वर पूजन होईल. अंधकार नाहीसा होतो. अंधकार रूपी द्वेष, मत्सर, निंदा, संकट, दुःख नाहीशी होतात. आपण हे सर्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिकात्मक अशा दीपज्योती प्रज्वलनाने करीत आहोत. आम्ही जे जे करणार आहोत, आम्ही जे जे आत्ता करत आहोत ते स्वच्छ असू दे, उदात्त असू दे, तेजस्वी असू दे आणि आदर्शवत असू दे. योग्य वेळी आपल्या आमंत्रितांपैकी मंदिरी तेजस्वी खूप छान साथ मिळाली आम्हाला. यानंतर आपण योगेश्वर पूजनही करणार आहोत.
स्नेहलता नांदेडकर ताई आहे, मंदिरीताई जोशी आपणही यावे. अनुजाताई चोपडे गीता धर्म मंडळ पुण्याहून येथे आलेले आहेत. योगेश्वराजवळ हीच आज प्रार्थना आहे की हे प्रभू, मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, नाशिवंत अशा जगन्नाथाकडून परमात्म स्वरूपाकडे घेऊन जा. योगेश्वर पूजन आता आपण करतो. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो मा अमृतम गमय. आज योगेश्वराकडे आपले हेच मागणे आहे. सर्वांना मी धन्यवाद देते. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ यावं. वंदनाताईंना विनंती की मी सर्व आपल्या पाहुण्यांना घेऊन व्यासपीठावर यावं. कुठलाही कार्यक्रम असो, बाहेरचा असो किंवा संध्यावर्ग सुरू होण्यापूर्वीचा असो, आपण नेहमी एक प्रार्थना म्हणतो. ही प्रार्थना मुखोद्गत आहे. सगळ्यांनी ती एकत्र ही प्रार्थना म्हणायची आहे. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात मी विमल महाबळेश्वरकर आणि श्यामल परांजपे यांना इथे आमंत्रित करते. या वंदनाताईंच्या तालमीत झालेल्या सगळ्या सहशिक्षिका आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांचा परिचय तुम्हाला होणारच आहे. तेव्हा एकत्रित आपण प्रार्थना म्हणूया. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय पूरवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। धन्यवाद. श्रोते, आपल्या अध्यक्षांचा परिचय करून देते मी. पुण्याला विद्येचे माहेरघर असं समजलं जातं. खूप आपल्या लहानपणापासून आपण म्हणतो पुणे तिथे काय आहे. पुण्याला अजूनही एक बिरुद आहे. ते बिरुद आहे की पुणे हे पूर्वेकडचं ऑक्सफर्ड आहे. पुण्यामध्ये अनेक नामवंत अशा शैक्षणिक संस्था आहेत. त्या शैक्षणिक संस्थांनी पुण्याला हे बिरुद मिळवून दिलेलं आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा सगळ्या जडणघडणीत पुण्याचे फार मोठे योगदान आहे. अशा या पुणे शहरातून मोठी परंपरा असलेली गीता धर्म मंडळ ही नामवंत संस्था आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या गीता रहस्य या ग्रंथात ज्या कर्मयोग प्रामुख्याने सांगितला, त्या कर्मयोगाच्या प्रसारासाठी आणि लोकांना तो जाणवण्यासाठी लोकमान्यांच्या जन्मदिनी 23 जुलै 1924 रोजी या संस्थेची स्थापना झाली. श्रोते, ही पार्श्वभूमी तुम्हाला मी मुद्दाम सांगितली शहराची आणि या संस्थेची. अशा या संस्थेतनं आपले आजचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार आलेले आहेत. डॉक्टर मुकुंद दातार हे निवृत्त प्राध्यापक आणि सांस्कृतिक विचारवंत आहेत. मराठी आणि संस्कृत मधील MA पदवीधारक आहेत. मराठी संत साहित्यावर त्यांनी डॉक्टरेट मिळवलेले आहे. संत साहित्याची अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. भगवद्गीता आणि संत साहित्यावरील ते प्रभावी व्यक्ती आहेत. एवढे प्रभावी व्यक्ती आहेत की इतका गाढा त्यांचा अभ्यास आहे की आज जवळजवळ 1200हून अधिक व्याख्यानं, प्रवचनं त्यांची YouTubeवर तुम्हाला मिळतील. आपण सगळ्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यायचा आहे. अध्यक्ष म्हणून विविध व्याख्यानं, मासिकं, चर्चासत्र, अभ्यासवर्ग अशा अनेक उपक्रमातून आणि विविधतेतून त्यांनी मंडळाची व्याप्ती विस्तार खूप वाढवलेला आहे. श्रोतेहो, आज आपलं अत्यंत महत् भाग्य आहे की अशी विद्वान, आदरणीय अशी व्यक्ती आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या या कार्यक्रमासाठी आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आमच्या संख्या वर्गातले श्री गिरीश चितळे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या अध्यक्षांचे स्वागत करावं. पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि आणखी भेटवस्तू. श्री गिरीश चितळे. गिरीश चितळे अध्यक्षांचं स्वागत करत आहे. हॅलो, गाडी गेटच्या बाहेर पुढच्या आपल्या ज्या स्वागत आपण करणार आहोत त्या आहेत विनयाताई मेंदळे. आध्यात्मिक ज्ञानाची द्वारे खुली करून देणाऱ्या गीता धर्म मंडळ पुणे यांच्या त्या कार्य आहेत विनयाताई मेंदळे. त्यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. गीता दर्शन मासिकाच्या त्या संपादिका आहेत. BA सायकॉलॉजी, MA सोशिओलॉजी, याशिवाय जर्नलिझम असं त्यांचं उत्कृष्ट आहे. वंदनाताईंना मी विनंती करते की आमच्या विनयाताईंचं त्यांनी स्वागत करावं. आनंद आहे की त्यांची उपस्थिती आज आपल्याला इथे मिळाली आहे. पुढच्या आपल्या सत्कार मेथड असं म्हटलं जातं, भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. संस्कृत भाषा ही सगळ्यात मधुर आणि श्रवणीय आणि स्वर्गीय आहे. अशा संस्कृत भाषेतल्या त्या MA PhD आहेत. पुणे विद्यापीठाच्या त्या माजी संस्कृत विभाग प्रमुख आहेत आणि आता गीता धर्म मंडळाच्या त्या कार्यकारी सदस्य आहेत. प्रोफेसर सुद्धा होत्या त्या SP सारख्या नामांकित कॉलेजमध्ये. शैलजाताई कात्रे, डॉक्टर शैलजाताई कात्रे.
आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत मकरंद मोळे. त्यांचा नंतर मी परिचय देणारच करू. ते पत्रकार आहेत, संपादक आहेत, खूप बहुआयामी ही व्यक्ती आहे. श्री गिरीश चितळे यांना मी पुनश्च विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुणे श्रीयुत मकरंद मोळे यांचा सन्मान करावा. पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि भेटवस्तू. श्रीयुत प्रशांत नवरंगे हितवर्धिनी सभा ब्राह्मण सोसायटी या नावाजलेल्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमच्या संख्या वर्गासाठी गेली 8 वर्ष हितवर्धिनी सभा ही त्यांची जागा आम्हाला विनामूल्य देत असते. शांत, सोयीची, मध्यवर्ती अशी जागा आहे आणि आम्ही भाग्यवंत आहोत की त्यांच्यामुळे ही जागा अनेक वर्ष आम्हाला मिळते. श्रीयुत विजय चितळे यांना मी विनंती करते की त्यांनी श्रीयुत प्रशांत नवरंगे यांचा सन्मान करावा. श्रीयुत दत्ता अर्जुन सावंत. श्रोते हो, जागेच्या बाबतीत आम्ही फार भाग्यवान आहोत. गेल्या वर्षी आम्हाला पाचपाखडी जवळील ही जी चंद्रगंज सोसायटी आहे तेथील जागा आम्ही नव्यानेच तेथे संथा वर्ग सुरू केला आणि सर्व सुखसुविधांमध्ये जातीला लक्ष देऊन त्यांनी हे श्रावण सर आहेत त्यांनी जातीला लक्ष पुरवले आहे. मी पुनश्च विजय चितळे यांना विनंती करते की त्यांनी सावंत सरांचा सन्मान करावा. पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि आमची स्नेहभेट. यानंतर आपण असं यानंतर आमंत्रितांचं आपण स्वागत करणार आहोत. आज आपण अन्य आमंत्रित यांना सुद्धा निमंत्रण दिलेले आहे. विविध क्षेत्रातली ही मंडळी आहेत. आपला व्यवसाय काम सांभाळून विशिष्ट मूल्यांशी, हे अतिशय महत्वाचं, विशिष्ट मूल्यांशी त्यांची आपली बांधिलकी जपत त्यांनी आपलं समाज जे कार्य आहे ते चालू ठेवलेलं आहे. आमच्या चारुशिला जोशी ज्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत आणि वृंदा बेडसकर त्यांना तुळशीचं रोप आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जी अनेक पवित्र अशी प्रतिका आहे त्यातलं तुळशीचं रोप हे बांधलं जातं. या तुळशी रोपांनी त्यांनी त्या स्वागत करणार आहे. वंदनाताई आमंत्रितांची यादी तुम्हाला वाचून दाखवतील. आमंत्रितांची यादी वंदनाताई. सर्वप्रथम आपण ज्यांच्या संस्थेच्या मार्फत शाळांमध्ये जाऊन काही परीक्षा घेतो, शिकवतो, मुलांना शिकवतो असे आपले पंडित सर क्षीरसागर महाराज दत्तात्रय सत्संग मंडळ याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार टाळ्या वाजवा. श्रीमती पंडित सत्संग मंडळाच्याच आमच्या पळणीटकरताई, त्यानंतर ह्या साईडला खास आमच्या मी इथे जे एवढं वृक्ष जे काही बीज पेरलं गेलं ते जे बीज पेरलं गेलं त्या बीजाचं बीज जे माझ्यामध्ये उतरवलं अशा अनुजाताई चोपडे मला ज्यांनी गीता शिकवली पुण्याहून खास ते आज माझे कौतुक बघायला इथे आलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे डॉक्टर पेशा असूनही गीता शिकवण्याचं अवैध काम जे करतात शृंगेरी पुरस्कार प्राप्त केलेल्या छाया भडकमकर, त्यानंतर इथे ज्येष्ठ जे आहेत त्यांनी आजपर्यंत गीताही शिकवली, पौरोहित्य
योगाचे वर्ग घेतले आणि माझी सुरुवात कशी झाली काय झाली ह्याला साक्ष असणाऱ्या मंजिरीताई जोशी, सुरवाणीच्या अध्यक्षा, ज्यांनी सुरवाणीचं काम बघितलं, त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने जो चंद्रबोधांचा वर्ग आता जो घेतला गेला तो खास यांच्या आग्रहास्तव घेतल्या गेल्या त्या सुनंदा नांदेडकर. त्यांचं मला नेहमी सांगावं लागतं, मार्गदर्शन लागतं, अनेक गोष्टी त्या मला सांगत असतात. अशा ज्येष्ठांचे खूप आशीर्वाद आपल्याला आहेत. म्हणजे उगीच असा तो वृक्ष पोसत नाही, खतपाणी जे आहे ते ह्या सगळ्यांचं आहे. धन्यवाद. वंदनाबाई धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाकडे वळूया. आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत मकरंद मुळे, पत्रकार, विविध पुस्तकांचे लेखक, संपादक, व्याख्याते, विविध वृत्तवाहिन्यांच्या चर्चांचे विश्लेषक, विविध चळवळींचे अभ्यासक, स्वतःचा मॅककट्टा हा यूट्यूब चॅनल असे हे त्यांचे व्यापक विस्तारित क्षेत्र आहे. त्यांची पत्रकारिता 1995 सालापासूनची आहे. दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक, सांज तरुण भारतचे काम, विश्वसंवाद केंद्र या संदर्भ प्रसार केंद्राचे समन्वयक असं त्यांनी काम केलेलं आहे. साप्ताहिक विवेकचे मुख्य संपादक, उपसंपादक अशी जबाबदारी त्यांनी पेललेली आहे. ठाणे मतदाता संघ आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे ते सदस्य आहेत. दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणे या स्वयंसेवी संस्थेचे ते कार्यवाह आहेत. श्रोते हो, अशा या बहुआयामी व्यक्तीला ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे गुरुजन हा पुरस्कार मिळालेला आहे. आज लोकशाहीसाठी अनेक स्तंभ आधारभूत आहेत. त्यात माध्यम आणि पत्रकारिता हे दोन्ही महत्वाचे आहेत. पण या माध्यम काय किंवा पत्रकारिता काय, आज या दोन्हींना हे खूप वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सर्वसामान्यांची त्यातून अतिशय दिशाभूल होतीये. पण अशा वेळी सुद्धा अत्यंत निर्भीड, परखड आणि आपल्या कुठल्याही वैचारिक मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता अशी जी पत्रकारिता असते ती मुळांची आहे. समाजभान खूप जपलेला आहे. मुळे साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांकडून आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळून ते आहे अहवाल वाचन. श्रोते हो, अब्दुल कलामांचं एक वाक्य मला नेहमी फार आवडतं. ते वाक्य असं, द ड्रीम is not that you see in the sleep. The dream is not that you see in the sleep, but the dream is the one thing that doesn't let you sleep. स्वप्न झोपेत बघतात असं अजिबात नाही. स्वप्न हे असं आहे की जे तुम्हाला झोपूच देत नाही. मग असं स्वप्न या आमच्या वंदनाताई अनेक वर्षापासून पाहत आहेत. ते त्यांना चैन पडू देत नाही अजिबात. एकाच ध्यासाने त्या पेटलेल्या आहेत. गीता पठण, गीता वाचन, गीता धर्मप्रसार, गीता अध्ययन आणि गीता अध्यात्म, नेटाने हे सगळं त्या कार्य करत आहेत. गेल्या वर्षी हा जो सांगता समारंभ आहे त्याचा अहवाल आपण त्यांच्याकडनं आता ऐकून घेणार आहोत. त्यांचे स्वप्न, त्यांची वाटचाल, त्यांचं यश, अनुभव हे सर्व जाणून घेऊया. वेगवेगळ्या गीता संतांच्या वर्गाच्या गतवर्षीच्या अहवालातून सादर करतायत सौ वंदनाताई कोंडकेकर. त्यांना मी आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ आणि समोर सगळे असलेले माझे बंधू भगिनी वर्ग, सह अध्ययन वर्ग, कारण मी पण आजही सगळ्यांबरोबर शिकतेच आहे. शिकवण्याचं काम नाही करत, शिकवतो तो सद्गुरू आणि स्वतः योगेश्वर. त्यामुळे सगळे सह अध्ययन या सगळ्यांना मी आधी वंदन करते. वाटचाल माझी काय आहे, काय झाली, कशी झाली ते
थोडक्यात तुम्ही ऐकली किंवा पुढे तुम्ही ऐकणारच आहात. मी माझ्या तोंडाने आता फारसं सांगणार नाही, कारण इथे बसलेल्या सगळ्यांना जवळपास सगळं माहिती आहे. आता फक्त आपण अहवाल वाचणार आहोत. ह्या वर्षीचा जो आत्ता सांगता समारंभ ज्या वर्गाचा आहे ते 2 वर्ग, एक चंद्रवदन गीता संथा वर्ग, कारण चंद्रवदन सोसायटीमध्ये ते घेत असल्यामुळे आम्ही त्याचं नाव चंद्रवदन ठेवलं. त्यानंतर उमा नीलकंठ व्यायामशाळेतला जो वर्ग तो त्याचं 8वं वर्ष चालू आहे म्हणून त्याला 8 नंबर असा दिलेला आहे. चंद्रवदनचा गीता संथा वर्ग हा 2 वर्षापूर्वी सुरुवात झाला. तो सुरुवात झाला त्याची सुरुवातही नांदेडकर बाईंकडनं झाली. त्यांचे मला सारखे फोन यायचे, अगं आमची एवढी मोठी बिल्डिंग आहे, तू इथे येऊन शिकव ना, इतकी छान शिकवतेस, तर तू इथे ये, असं त्या सारख्या मला बोलवायच्या. पण त्याला पण 1 वर्ष गेलं आणि नंतर मग मी जाऊन खरंच तिथे त्यांनी सगळ्या सोसायटीतल्या लोकांना गोळा केलं आणि त्यानंतर तिथे तो वर्गाला सुरुवात झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून 23 जुलै 1924 रोजी गीता धम्म मंडळ पुणे या संस्थेची स्थापना झाली. 100 पेक्षा अधिक वर्षाची ही गौरवशाली परंपरा असलेली प्रतिष्ठित सन्माननीय अभिमानास्पद अशा गीता धम्म मंडळ पुणे यांच्या अंतर्गत वेदवाणी गीता संथा वर्ग याचे द्वारा चंद्रवदनचा हा वर्ग जून 2024 रोजी सुरुवात झाला. नांदेडकरबाईंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने त्या तिथे रोज हजर असायच्या. जणू काही त्यांनाच शिकायची होती का गीता असं होतं, पण बाईंचं तिथे खूप लक्ष होतं. अशा त्या ह्याच्यामध्ये आमचा वर्गाला सुरुवात झाली. अतिशय दिमाखामध्ये हा वर्ग सुरुवात झाला. 1.5 वर्ष, कारण 2च दिवस आम्ही घ्यायचो, गुरुवार आणि शुक्रवार, त्यामुळे ना 1.5 वर्ष या वर्गाला लागलं. त्यामुळे मागच्या वर्गाच्या गुरुपौर्णिमेमध्ये ह्यांचा गुरुपौर्णिमेचा वर्ग झाला, आपला कार्यक्रम झाला. मला एक तुम्हाला म्हणजे जे नवीन आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की गीता धर्म मंडळाची जी शिकवण्याची जी चौकट आहे ती अतिशय सुंदर आहे, मला फार आवडते. मी वर्गाच्या सुरुवातीला पण सांगते, वर्गामध्ये पण प्रत्येक वेळेला सांगत असते की याची जी चौकट त्यांनी नेमून दिलेली आहे त्यामध्ये होतं काय की वर्ग सुरुवात झाला कधी आणि संपला कधी हेच कळत नाही, कारण त्यामध्ये बोर पण होत नाही. कारण रोज येऊन काय शिकायचंय ते श्लोक शिकायचे आणि जायचंय. काही एक पिरियड असा आला की थोडंसं बोर व्हायला लागतं, तर ते बोर होण्याचं कामच इथे होऊ देत नाही. त्यामध्ये 1, 2, 3 अध्यायाच्या परीक्षा जरी असल्या, अभ्यास जरी असला तरी एन्जॉयमेंट पण आहेत. त्यात तसे 3 कार्यक्रम आपल्याकडे थोडेसे वेगळे हटके असतात. त्यामुळे होतं काय की वर्गामध्ये जी काही संख्या आहे ती नुसती आली आहे, बसली आणि गेली आहे, एकमेकांशी बोलत नाही आहेत वगैरे वगैरे, हे प्रकार होत नाही. नंतर ते कर्माचा सिद्धांत एक कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये हळूहळू सगळे जवळ यायला लागतात, एकमेकांच्या ओळखी होतात व्यवस्थित. आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो, त्यानंतर गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतो. त्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमापर्यंत तर सगळेजण आपसामध्ये आरेतुरीवर आलेले असतात. म्हणजे आपले ते सख्या, मैत्रिणी, बहिणी किंवा भाऊ पुरुष असतील तर, कारण पुरुष बरेचसे कमी असतात वर्गाला, त्यामुळे ते सगळेजण असे एकमेकांमध्ये इतके मिसळून जातात की असं वाटतं की गोकुळाष्टमीच्या दिवशी मला तरी जाणवतं की हा काला इथे असा होतोय, जणू काही तो काला होतोय. अशीची ही काही धारणा, ही चौकट आहे ती मंडळाची मला अत्यंत प्रिय आहे, मला खूप आवडते. आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण सगळ्या ह्या गोष्टी घेतो. मग त्यामध्ये परीक्षा कधी होतात हे त्यांना कळतच नाही, कारण जे इतके एकमेकांमध्ये मिसळलेले असतात की परीक्षा कधी झाल्या हेच कळत नाही. मग 1 अध्यायाची, 2 अध्यायाची असू दे किंवा 3 अध्यायाची असू देत, ह्या परीक्षा होतात, खुल्या स्पर्धा होतात आणि वर्ग संपायचा वेळ येतो तेव्हा मात्र सगळ्यांना भीती येते
सगळ्यांच्या भावनांना भरती येते, अक्षरशः डोळे पाणावून व्हायला लागतात आणि सगळेजण असं वाटतं की आता सोडून राहणार आहेत का. मग त्याच्यामध्ये भरती आमच्या शिक्षकांची अशी असते की नाही नाही आपल्याला सोडून जायचं नाहीये, ही तर आत्ता सुरुवात झाली आहे, सुरुवातीचंही पाऊल आहे, सुरुवातीचंही आहे आणि इथनं आपल्याला पुढे जायचंय, एकमेकांमध्ये घट्ट राहायचंय. मग घट्ट राहायचंय तर काय करायचं, तर कंठस्थ करायचं. मग यामध्ये आधीच सुरुवातीला मी जराशी माझं सगळ्यांना एक वेगळ्या छडी असते हातामध्ये की त्याच्या आधी मी थोडं गोड गुलाबीत काय म्हणते की बाबा तुम्हाला सांगता समारंभ येतोय तर तुम्हाला मला काहीही द्यायचं नाहीये, द्यायचंय तुम्हाला गुरुदक्षिणा मी मागणार आहे, गुरुदक्षिणा तुम्हाला मला द्यायची आहे. ती गुरुदक्षिणा दिलेली लोक आज इकडे बसलेत बरं का, तुम्ही इकडचे लोक लक्षात घ्या. गुरुदक्षिणा म्हणजे पूर्ण गीता कंठस्थ करून शृंगाराचं पारितोषिक जे तुम्ही मिळवून याल ते माझी गुरुदक्षिणा आहे असं मी सर्वांना सांगते. आणि बऱ्याचशा लोकांनी याचं एक कृतीत उतरवलं, त्यांना ते भावलं, कारण मला बाईंची गुरुदक्षिणा द्यायची आहे हे माझ्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे इकडे दिसतंय. आज कोरोनानंतर 22 ते 25 या काळामध्ये गीता धर्ममंडळ पुण्याच्या अंतर्गत जे आपण इथे कार्य करतोय तर त्याच्या अंडर 50 जण शृंगेरीला पुरस्कृत होऊन आलेले आहेत. तर असा तो अहवाल आता अजून मी काय वाचणार, तारखा फक्त सांगायच्या आहेत की गोकुळाष्टमीचा कार्यक्रम कधी झाला किंवा काय काय झाला, हे तारखा न सांगता मला असं वाटतं की आता हे तुम्हाला सगळ्यांना कळालंय. पण यामध्ये जे कोणी प्रमुख उपस्थिती आपण कोणाला तरी बोलवतो त्या उपस्थिती ज्या लाभल्या त्यामध्ये आम्हाला आपली जी खास सगळ्यांची आवडती सोनिया परचुरे ही एकदा आपल्याला लाभली होती नृत्यांगणा. त्यानंतर चारुशिला जोशी, प्रतिभा सारंग, स्वाती भालेराव ठाणा कॉलेजच्या आणि ज्योतिताई सोमण हे सगळेजण आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये लाभले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपले हे कार्यक्रम वर्षभरामध्ये पार पडले. मी आता मला असं वाटतं की फार काही तारखा सांगण्याच्या आधी तुम्हाला गरज नाहीये. अहवाल वाचन ह्या इथे मी थांबवते. नमस्कार. धन्यवाद वंदनाताई. समर्थांचं असं वाक्य आहे की आपली आपण करी स्तुती तो शतमूर्ख. मला असं वाटतं हे जे समर्थांचं म्हणणं ते वंदनाताईने पूर्ण आत्मसात केलेलं आहे. त्यामुळेच जो अहवाल नाही ज्याची साक्षीदार अनेक आहेत, तिथे अनेक जण नवीन आहोत, पण आम्ही खूप पूर्वीपासून वंदनाताईंचा जो अहवाल अगदी थोडक्यात आणि भावतो कारण कार्यक्रम आपला मोठा आहे तो मी चटकन तुम्हाला सांगते. स्वतः आपण हा अहवाल ऐकला. हा मोठा कार्यक्रम आहे. सुरुवातीपासूनच्या ठळक बाबींचा काही मी आढावा घेते. बाईंनी सुरू केलेला संथावर्ग, त्यात विविध वयोगटातले विविध व्यवसायातले व्यस्त निमक्रम असणारे अनेक जण, त्यांना मिळालेलं यश, त्यांना मिळालेला पुरस्कार, वंदनाताईंनी घडवलेले अनेक शिक्षक, त्यांनी पुढे चालू केलेले स्वतःचा ऑनलाईन गीता संथावर्ग, घेतलेला सराव आणि घेत असलेले पाठ. बाईंचा ऑनलाईन वर्ग त्यातून महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातल्या विविध राज्यातून सहभाग आहे. अगदी दिल्ली, लखनौ पासून ही बाईंची संथा थेट सिंगापूरपर्यंत गेलेली आहे. संथा वर्गातील विद्यार्थ्यांचे सुरू केलेले बाईंनी चक्री पारायणाचे 12 ग्रुप, पुणे गीता धर्म मंडळानुसार संथा वर्गातून घेण्यात आलेले प्रसंग निरूप असे विविध कार्यक्रम. 3 डिसेंबर पुण्यात झालेल्या गीता कार्यक्रमाला भव्य कार्यक्रम असताना झालेला होता. त्या गीता कार्यक्रमाला जाण्या येण्याचे चोख नियोजन, अनेक नामवंत संस्थातून बाईंची झालेली गीतेवरील व्याख्याने. आता हे सगळं काही त्यांनी सांगितलं नाही आहे म्हणून मी ते डिटेलमध्ये जाते. नांदेड वेद पाठशाळा, पावस इत्यादी ठिकाणच्या आमंत्रणानुसार बाईंनी तेथे आयोजित केलेले गीतापाठ, ठाणे शहर गुढीपाडवा यात्रेतील वेद आणि गीता संथा वर्गाचा सहभाग,
क्षीरसागर महाराजांनी ठाणे येथे कार्यरत असलेल्या संस्थेने अनेक शाळात सुरू केलेली विविध गीता अध्ययन पठण स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी आमच्या शिक्षकांनी घेतलेले गीतावर्ग आणि त्यामुळे खुल्या गट स्पर्धेसाठी वाढलेली लक्षणीय अशी विद्यार्थी संख्या. गेल्या 8 वर्षापासून आम्ही सगळेजण बाईंच्या या अहवालाचा साक्षीदार आहोत. अशा या अनेक मांड करण्याजोगी बाबी आहेत. गीता पठणासाठी ज्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे, थोडा बौद्धिक स्तर कमी आहे, पण गीता पाठ करण्याची प्रबळ इच्छा आहे, अशांना सुद्धा बाईंनी त्यांच्या कोणत्याही निर्णयाची यत्किंचितही जाणीव न देता आपल्या वर्गात वर्षभर सामावून घेतलेले आहे. अनेक सभा संमेलन प्रामुख्याने गडकरी रंगायतन हे तर ठाण्याचं वैभव आहे, ते नाट्यगृह आहे, पण अनेक सभा संमेलन चर्चासत्र व्याख्याने येथे होत असतात. पण बाईंनी 13 सप्टेंबर हा सगळ्यांनी नोट करा की अनेक जण इथे अपरिचित आहेत. 13 सप्टेंबर 23 रोजी घेतलेला संपूर्ण गीता पठण कार्यक्रम हा ठाण्यातला आणि गडकरी रंगायतनाच्या इतिहासातला एकमेव होता. कोठेही पोस्टर नाही, हे महत्वाचे आहे. कोठेही पोस्टर नाही, जाहिरात नाही, पण आमदार, खासदार, नगरसेवक, आमंत्रित, प्रतिष्ठित, मुंबई, कल्याण, बदलापूर येथून आलेले गीता प्रेमी 1 ते 18 अध्याय पूर्ण होईपर्यंत असलेली शांत संयत अशी भावपूर्ण 1300 लोकांची उपस्थिती आणि त्यांचं गीता पठण. प्रत्येकाला आल्यावर एक गीतेचं पुस्तक तिथे भेट देण्यात आलं होतं. नंतर इतकी गर्दी झाली की गडकरी रंगायतनच्या पायऱ्यांवर सुद्धा आपल्या सभागृहात मंडळी गीता पठणासाठी बसली. वेल ड्रेस्ड असे पांढऱ्या पोशाखातले कॉलेजचे 500 विद्यार्थी तिथे उपस्थित होते. शाळेतले यादी विद्यार्थी उपस्थित होते. सगळ्यांची आम्ही बाल्कनी सोय केलेली होती. श्रोते हो, हे महत्वाचं आहे की बंद, मोर्चे, बहिष्कार यातून शक्ती प्रदर्शन हा एक परवण्याचा शब्द झालेला आहे. कुठल्याही चॅनल आता चॅनल उघडा, हे शक्ती प्रदर्शन तुम्हाला दिसेल. पण ही जी शक्ती होती ना, ही योगेश्वराची शक्ती होती आणि ते शिव धनुष्य पेरणाऱ्यांची शक्ती होती. त्या गडकरी रंगायतनात जो समारंभ झाला त्यावेळेला अनेकांच्या एखाद्या झपाटल्यावर त्यांनी भेटी घेतलेल्या मी बघितलेल्या आहेत, अनेकांनी बघितलेल्या आहेत. लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचं एक महत्वाचं सांगते. एका मोठ्या बाबीने त्याचा समारोप करते. 2 व्यक्ती कोरोना काळात बाईंच्या ऑनलाईन संपर्कात होत्या. नित्यनेमाने त्या तिथे बाईंची संख्या घेत असत, अतिशय आवडीने घेत असत. नंतर त्या व्यक्तीने सांगितलं की जसा हा कोरोना संपत आला तसं कार्य बाळगल्यामुळे आम्हाला प्रत्येक वर्गाला उपस्थित राहणं अशक्य आहे. पण तरीही 18 अध्याय पूर्ण होईपर्यंत या दोन्ही व्यक्ती बाईंच्या संख्या वर्गाला अधूनमधून कामाला अतिशय आवडीने येत होत्या, कारण त्यात त्यांना रस निर्माण झाला होता. या 2 व्यक्ती कोण होत्या? त्या या 2 व्यक्ती घाना आणि अंगोला या देशातल्या होत्या. आणि या कोण होत्या? तर आपल्या भारताच्या त्या राजकीय दूत होत्या, राजदूत होत्या ते 2 जण. हा सगळा अनुभवाने जर सादर केला ना, याच्या पाठीमागे निष्ठा आहे, जिद्द आहे, तळमळ आहे, कळकळ आहे, म्हणूनच हा सगळा अहवाल झालेला आहे. नंतर काही झालेला नसता. त्यामुळे पुनश्च वंदना त्यांच्या या सगळ्या कार्यकर्तृत्वाला आपण सलाम करूया. पुढचा आपला कार्यक्रम आहे कृतज्ञता निधी अर्पण. कृतज्ञता ही अध्यात्मातल्या अनेक रंगांपैकी एक आहे, आम्ही हे जाणतो आणि म्हणूनच आम्ही आज कृतज्ञता निधी देणार आहोत. पहिला आम्ही कृतज्ञता निधी देणार आहोत हितवर्धन सभाध्यक्ष श्री प्रशांत नवरंगे यांना, कारण त्यांच्याबद्दल आणि हितवर्धन सभागृहाबद्दल मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना विनंती की त्यांनी कृतज्ञता निधी श्री नवरंगे यांना द्यावा.
पुढचा कृतज्ञता लिही आणि चंद्रवलन सोसायटीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सेक्रेटरी श्री दत्ता अर्जुन सावंत यांच्याकडे सुपूर्द करत आहेत. वंदनातांना सुपूर्द करावा. मगाशीच मी सुरुवातीला म्हटलं की जागेच्या बाबतीत आम्ही अतिशय राजवान आहोत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या आता पुढच्या भागाकडे वळूया. पारितोषिक वितरण काही एक पारितोषिकातला थोडा भाग आम्ही आधी देणार आहोत. इथे बरेच विद्यार्थी तत्पूर्वी एक मी सूचना करते. बरेच शाळेतले इथे विद्यार्थी आहेत, काहींच्या परीक्षा आहेत, काहींना शाळेत जायचं आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ आम्ही आधी घेतो आहोत. परंतु तो झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आलेल्या पालकांना जर शक्य असेल तर शेवटपर्यंत त्यांनी हा कार्यक्रम बघावा. जर अगदी अपरावरच असं जायचं तर पाठीमागे प्रसाद आहे, भोजनरूपी प्रसाद. सगळे पॅकेट्स तयार केलेली आहेत आमच्या पेट्रोलने, ती मगाशीच आणून ठेवली आहे. तो प्रसाद न घेता कोणी जायचं नाही. प्रसाद घ्यायचं आणि नाही जायचं. शक्यतो माझी विनंती आहे की कार्यक्रम काही तसं फार लागणार नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर ते जरूर उपस्थित राहा तुम्ही. पुढचा भाग आहे पारितोषिक वितरण. शेवटी विद्येची शास्त्र सुद्धा संख्या घेण्यास 1 वर्ष लागते. त्यानंतरचा कालावधी असतो हा पाठांतराचा आणि या प्रक्रियेत आलेले अनुभव. काय आहे, हल्ली कोणी प्रत्यक्ष होकार देत नाही आणि नकारही देत नाही. फोन करते, उद्या सांगते, उद्या नक्की भेटते, परवा फोन नक्की करते हे बाई, असे अनेक अनुभव सुरुवातीच्या संथा वर्ग जमा करण्यात बाईंना आलेले आहेत. ते अनुभव त्यांनी ते सुरू केलेले आहे. त्याच्यानंतर बाईंच्या सहशिक्षकांनी घेतलेला पाठ अखंड वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे आणि त्यातूनच हे अनेक विद्यार्थी हे बक्षीस पात्र ठरलेले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ आज आपण करणार आहोत. सर्वच आपण आधी घेणार आहोत खुला गट स्पर्धा. गीता दरम्यान या अंतर्गत या स्पर्धा घेतली जाते. पुढील सूत्रे मी त्यांच्या सहशिक्षिका वंदना नवरंगे आणि त्यानंतर मनीषा फालके यांच्याकडे देते. हे 2 गट आहेत. बालगट ते 8वी-10वी आणि त्याच्यानंतर प्रौढ आणि ज्येष्ठ गट. वंदना नवरंगे. गीतादुर्ग मंडळातर्फे खुला गट स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. त्याच्या अंतर्गत आपणही इथे खुला गट स्पर्धा घेतो आणि वर्षानुवर्ष त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. मुलांचाही प्रतिसाद छान मिळतो एकदम. आणि यावर्षी 100 मुलं होती आणि बाकी ज्येष्ठ नागरिक मिळून 150 लोकच सगळे मिळून झाले. त्याचे आता काही नंबर काढलेले आहेत तर त्यांची मी नावं सांगते. मी 5-5 जणांची नावं घेते आणि त्यांनी माझ्या डाव्या बाजूने यायचंय, उजव्या बाजूने जायचंय. पहिली 5 नावं घेते. बाळ गटातली आहेत. मैत्रेयी जोशी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. ईना सावंत तृतीय, देवेंद्र धूत तृतीय आणि ईशान्य काळे उत्तेजनार्थ आहे. देवेंद्र दूत तृतीय क्रमांक. हो तो आला नाहीये तर त्याच्या शुगरचे आलेले आहेत बक्षीस घ्यायला. ईशानी काळे उत्तेजनार्थ आहे. पुढचं 1ली ते 2री गट आहे. सावी विनय दहिवेलकर प्रथम क्रमांक. श्रावी अनंत दळवी प्रथम क्रमांक आहे.
हंसराज महाजन द्वितीय क्रमांक, आरुष रोहित पटवर्धन द्वितीय, आरोह केतन पटवर्धन द्वितीय, आराध्या दीपक त्र्यंबके तृतीय क्रमांक, दिशा कुलकर्णी तृतीय, विनी नितीन पोद्दार उल्लेखनीय आहे, आलाय का नाही. अक्षया मनीष निफाडकर उत्तेजनार्थ, आराध्यानंतरच ईशा कुलकर्णी आहे का. ईशा कुलकर्णी, मिनी पोद्दार नाही मला वाटतं. अक्षया मनीष निफाडकर, अक्षय आली आहे. नाही. तिसरी ते चौथी वयोगट आहे. असीम सह रानडे नाही. वैष्णवी प्रणव पंढूरकर, पंढूरकर का. वैष्णवी हां, वैष्णवी प्रणव पंढूरकर. हां, वैष्णवी. सखी मंदार मराठी आली. गौरव आदित्य जोशी, स्वधा पियुष पुराणिक, मुद्रा मंगेश दामले, मिरांग महाडिक, मिरांग ओंकार महाडिक, अभिज्ञा खोले, मुद्रा ना. मिरांग महाडिक आहे का. मिरांग महाडिक, अभिज्ञा खोले तृतीय पारितोषिक. हर्षित निलेश पांडे तृतीय क्रमांक. चेक करा ना, तुमचेच नाव आहेत का एकदा. तपस्या मकरंद जोशी निर्विघ्न ऋषिकेश कुलकर्णी, निर्विघ्न ऋषिकेश कुलकर्णी नाही. मृण्मयी गौरव जोशी उत्तेजनार्थ पारितोषिके.
वीरेंद्र युवराज गाडीगावकर. स्वयं शशांक मेस्त्री आहेत. हा तेच. वेदिका गंगणे. वेदिका गंगणे आहे का? ग्रुप बदललेला सांगत जा. हा 5वी ते 7वी येतात. 5वी ते 7वी. अभिर अकोलकर. नाही आहे. अभिर अकोलकर आहे का? नाही. रेयांश राजेश बाविस्कर. रेयांश नाही. 8वी ते 10वी गट आहे. एक वेदांत नरेंद्रभूत नगरकर त्या. काही मुलं दुपारी येतात. नंतर घेऊ आपण. दुपारी येणारी काही मुलं आहेत थोड्या वेळाने. 1:15 वाजता त्यांची नावं नंतर घेतली जातील. वयोगट होता 31 ते 55. पहिलं बक्षीस मृण्मयी जोशी. मृण्मयी जोशी छोट्या मुलातही होती आणि पुढचं नाव घेतलं. दुसरं नाव आहे द्वितीय क्रमांक अश्विनी नगरकर. पुढचं नाव घे बरं. हा. तिसरं होतं स्वाती गद्रे. अश्विनी नगरकर. एकमेव तू आहेस का? स्वाती गद्रे यांना पण द्वितीय बक्षीस आहे बरं का. नंतरच्या आहेत कविता परब उल्लेखनीय. पुढचा गट होता ज्येष्ठ गट 56च्या पुढच्या. प्रथम क्रमांक मेघना जोगळकर. आणखीन एक प्रथम क्रमांक होता वीणा प्रभुदेसाई. दुसरं बक्षीस होतं तनुजा सोनकर. सरिता राणे यांना पण दुसरं बक्षीस आहे. अंजली पळसेकर त्यांनी पण पुढे यावं, त्यांना पण दुसरं बक्षीस आहे. ही सरिता राणे. त्याच्यानंतर तृतीय सुलक्षणा पाध्ये. सरिता फोटो काढते ती नीट बघ. सर्टिफिकेट अंजली पळसेकर. निलिमा दाते उल्लेखनीय, त्यांनी पुढे यावं. सुलक्षणा पाटील. निलिमा दाते.
त्यांचं पण केलं. उल्लेखनीय. त्याच्यानंतर रेवती दांडेकर, उल्लेखनीय. रेवती दांडेकरांना उत्तेजनार्थ. लता त्याच्यानंतर कार्यक्रम आहे ते सांगते त्याच्यानंतरचे सूत्र. आता नंतरची सूत्र परत आपल्या सोमन काकूंकडे. एक नाव राहिलंय, अंजली चंदन शिवे, उल्लेखनीय पारितोषिक. सर्व मान्यवरांना धन्यवाद. आपण आसनस्थ व्हावं. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. श्रोतेहो, प्रत्येक यशासाठी 4 D आवश्यक असतात. 4 D आवश्यक असतात. एक आहे डिव्होशन, मग आहे डिटर्मिनेशन, मग आहे डेडिकेशन आणि त्याच्यानंतर आहे डिसिप्लिन. थोड्या अधिक प्रमाणात, हे इंग्रजीचीच म्हण आहे, थोड्या अधिक प्रमाणात ही प्रत्येकाकडे असतं. पण जसं जसं आपण अशा याच्यातनं संपर्कात येतो या वेगवेगळ्या गीतासंथाबरोबर आणि अन्य जिथे तुम्ही जातो त्या गुरूंकडे त्याला खतपाणी घातलं जातं. आणि या खतपाण्यामुळे त्याची आता प्रचिती सगळ्यांना आलीच की हे अशा मोठ्या गीतेच्या याच्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी अव्वल ठरलेले आहेत. सर्वांचे मी पुन्हा अभिनंदन करते. आपल्या कार्यक्रमाचा पुढचा भाग आहे, थोडा प्रोटोकॉलमध्ये आम्ही बदल केलेला आहे. आधी आपण भाषण घेणार आहोत. आपल्या कार्यक्रमाचा पुढील भाग आहे प्रमुख पाहुण्यांचं भाषण. आपले प्रमुख पाहुणे श्री मकरंद मुळे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. असलेले बरेच ओळखीचे आणि मान्यवर म्हणजे आमच्या छाया काकू आहेत, भास्करराव साठे आहेत आणि सोमन काकू ज्यांनी थोडं जास्तीच कौतुक माझं केलं. खरं म्हणजे काय आहे की प्रत्येक कार्यक्रमात एक वेगळा माणूस असावा अशी गरज असते आणि बहुतेक आमच्या वंदनाताई नवरंग म्हणजे या दोघी वंदनाताई आहेत, त्यांनी तोच विचार करून मला इथे बोलवलेला असावा. साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये प्रशांत नवरंग यांनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आहे, म्हणजे तारीख ठरली नव्हती पण असा एक कार्यक्रम आहे, तुला यायचं आहे. तर नवरंगे शेजारी आहेत, शेजाऱ्याला नाही कसं म्हणावं, तर मी माझ्या भिडस्त स्वभावाप्रमाणे त्यांना हो म्हणून टाकलं. आणि मग माझ्या जेव्हा वंदनाताई घरी आल्या आणि त्यांनी कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं तर माझ्या लक्षात आलं की फार काही आपण सुटेबल नाही होत, योग्य नाही होत, पण बहुतेक पत्रकार असल्यामुळे त्याला सगळंच कळतं असं ग्रुप करून त्यांनी बोलवलं असावं. आणि आल्यानंतर किमान नीट बोललं पाहिजे, तुम्ही टाळ्या तर किमान वाजवल्या पाहिजेत. आपण सगळे सभ्यच आवडेल की नाही माहीत नाही, पण तोंडावर निघताना ते छानच झालं म्हणणार आहात तुम्ही. त्यामुळे एवढी खात्री असल्यामुळे मी खरं म्हणजे आलो. दुसरं थोडी क्षमा मागतो अशा करता की माझा थोडा जागेचा आणि दिवसाचा गोंधळ झाला, त्यामुळे अगदी दीपप्रज्वलनाच्या वेळी इथे उपस्थित झालो. म्हणजे साधारणपणे आम्हाला सगळ्यांना नौपाड्या ब्राह्मण सोबत राहणाऱ्यांना हितवर्धिनी सभा इतकी परिचय यायची, मी त्यांना म्हटलं येतो ना, हितवर्धिनीचंच यायचं ना, तर ते सहयोग होतं आणि तारीख 7 होती ती मी 8 गृहीत धरून चाललो होतो, त्यामुळे थोडा उशिरा पोचलो. मला नेहमी असं वाटतं की असे जे सगळे उपक्रम कार्यक्रम असतात त्याचं एक स्वतःचं स्थान आहे, त्याचा एक उपयोग आहे आणि त्यामुळे हे करण्याने एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शक्ती निर्माण होते आणि ती सतत आपल्याला कार्यप्रवण ठेवणारी, एकूण आपल्या समाजाचं जे काही चक्र चालू आहे ते अधिक वेगाने किंवा नीट सुस्थितीत राहावं म्हणून करणारी आहे. त्यामुळे अशा उपक्रमाचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक आणि सगळेच पुरस्कार मिळवणारे त्यांचंही अभिनंदन, विशेषतः लहान मुलं आणि त्या लहान मुलांपेक्षाही त्यांचे पालक, आई वडील, आजी आजोबा, की एकूणच आत्ताचं जे काही सगळं रोजचं जगणं आहे त्यात मुलाला
पहिलीपासून CET करता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या 12वी नंतरच्या एंट्रन्स एक्झाम करता तयार करावं लागतं आणि ते काही गैर नाही आहे, म्हणजे ते केलंही पाहिजे, कारण शेवटी सगळं तिथपर्यंतच येऊन पोचतं. पण अशा सगळ्या काळात भगवद्गीता मुलाने शिकावी, पाठ करावी, इथपर्यंत म्हणजे तो नंतर म्हणेल का आणि आयुष्यात आचरण करेल का हा पुढचा टप्पा आहे, पण किमान पाठ करावी असं वाटणं हे सुद्धा खूप चांगलं लक्षण आहे. त्यामुळे एकीकडे उंबरड्याच्या आतले आपले रोजचे कुटुंबाचे जगण्याचे प्रश्न आणि बाहेर पडल्यावरचे रोजचे जगण्याचे प्रश्न अशात सगळे आपण अडकलेले असताना सुद्धा अशा प्रकारचा अप्लाइड नसलेला, उपयोजित नसलेला, हे याकरता की मला जर भगवद्गीता पाठ असेल तर नोकरी मिळणार आहे का, व्यवसाय करता येणार आहे का, किंवा माझ्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत ज्याच्यातनं मला अर्थार्जन करता येईल अशी काही व्यवस्था आहे का, तर त्याचं उत्तर आत्ता तरी नाही असं आहे. म्हणजे त्या अहिल्यानगरच्या देवव्रत खरेनी आत्ता खूप मोठं पाठांतर केलं, त्याची खूप मोठी चर्चा सगळीकडे आहे, उलटसुलट चर्चा आहे. काही जणांनी स्वागत केलंय, काही जणांनी टीका केली आहे. त्या टीकेतला एक असा सूर होता की त्याची आई जी आहे ती कोरोनाच्या काळात गेलेली आहे, त्यामुळे तू एवढा वेदांचा अभ्यास केलास, त्याचं पाठांतर केलंस, तर कुठे आईला वाचवू शकला, अशी पण एक टीका आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की असं कुठलंही हे जे काही सगळे आपले वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांचे अभंग, दासबोध आणि भगवद्गीता ज्या निमित्ताने आपण एकत्र आलो, त्या अर्थाने आजच्या व्यावहारिक जगात उपयोजित नाही. पण तरी सुद्धा हे आपल्याला आलं पाहिजे, तरी सुद्धा हे काहीतरी महत्वाचं आहे असं सतत आणि नेहमी आपल्याला वाटत राहणारे असे आपण आहोत. आणि असा वाटत राहणारा समाज टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे. मला असं वाटतं की हे गीता मंडळ पुण्याने काय मिळवलेलं आहे, तर 101 वर्ष मंडळाचं सुरू आहे, पुढच्या वर्षी 102 वर्ष साजरं करीन. तर सलग 102 वर्ष हे असं वाटत राहण्याची व्यवस्था टिकवून ठेवणं ही खूप महत्वाची असते. आणि त्या टिकवून ठेवण्याच्या व्यवस्थेचे आपण सगळेजण भाग आहोत, हे खूप महत्वाचं आहे. अन्यथा मी जसं म्हटलं तसं की एकीकडे आपलं रोजचं जगणं आणि त्या जगण्याकरता करावा लागणारा संघर्ष चांगल्या अर्थानेही आहे, तो काही सगळाच वाईट आणि नकारात्मक असतो असं. याच्यात काय काय टिकवायचं, तर याच्यात हा असा एक भगवद्गीता नावाचा संस्कार टिकवायचा. पूर्वी म्हणजे हळूहळू, आणि ते स्वाभाविक आहे की कुटुंब खूप मोठी होती, आजी आजोबाई घरात असायचे, एकूण ज्या काही सामाजिक व्यवस्था बदलत गेल्या त्याच्यातनं मग कुटुंब विभक्त झाली. हळूहळू आजी आजोबांकडे अन्न बनलं जातो असं सांगायची नातवंडांची पद्धत सुरू झाली. आणि मग जे सहजपणे घरात ग्रंथ असायचे त्यात एक भगवद्गीतेचा ग्रंथ असायचा. आवश्यकता नव्हती तो वाचायला पाहिजे त्या अर्थाने, तो वाचलाच पाहिजे, किंवा आवश्यकता नव्हती की भगवद्गीता आपल्याला पाठच असली पाहिजे, पण आपण बघायचो. आणि ते जे काही चित्र आहे भगवद्गीतेच्या पुस्तकावरचं, पोथीवरचं, ग्रंथावरचं, की महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि दोन्हीकडे सैन्य उभं आहे आणि अर्जुनाला प्रश्न पडलेत, अर्जुन एकदम भावूक झालेला आहे आणि नातेवाईकांशी मी कसं लढू. आणि मग कृष्णाने तो सगळा, त्यात काही मी जात नाही कारण तुम्ही माझ्यापेक्षा अधिक त्यातले जाणकार आहात, अभ्यासक आहात आणि सगळ्यांनी आता पाठांतर पूर्ण केलेलं आहे असे आहात. पण ते चित्र जे आहे त्या चित्राचा लहानपणापासून आपल्यावर प्रभाव असतो आणि तिथनं खरं म्हणजे भगवद्गीतेची आपली ओळख किंवा मैत्री झालेली असते. आणि मग वंदनाताईंसारखी जी मंडळी आहेत ती त्या उपक्रमातनं ती मैत्री आपल्यापर्यंत अधिक उलगडत नेतात आणि मग असा सामूहिकतेचा प्रवास आपला होतो. त्यांनी त्यांच्या अहवाल वाचनात जे म्हटलं की तो जो काला होतो तो असा जो भावभावनांचा, माणसं एकमेकात मिसळण्याचा जो काला होतो त्याचं जे त्यांनी वर्णन केलं, मला असं वाटतं की भगवद्गीतेतला एक भाग तो आहे. आणि माझ्यासारख्यांना जे नेहमी वाटतं की भगवद्गीता त्या काळात सांगितली, त्याचा एक काही संदर्भ होता आणि त्यातनं मग कौरव पांडवांचं युद्ध झालं, कौरव पराभूत झाले, पांडव जिंकले, पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ती तशी संकेतच होते, नियतीची योजना होती, कौरव हरलेच पाहिजे होते कारण धर्माचा विजय होणं गरजेचं होतं. आता इथपर्यंत सगळं आपल्याला एकदम पक्का आहे आणि मग यदा यदा धर्मस्य वगैरे वगैरे तर आपलं पाठच आहे, आपण तेही म्हणत असतो. आजच्या काळात भगवद्गीता, आणि म्हणून मी असं म्हटलं की ती जी लहान मुलं आज भगवद्गीता पाठ करून इथनं प्रशस्तीपत्रक घेऊन जाणार आहेत आणि त्यांचे पालक, ज्या पालकांनी मागे लागून
भगवद्गीता आपल्या मुलांकडनं पाठ करून घेतली आणि सगळे ज्येष्ठ जेही आता म्हणजे टप्प्याटप्प्यावर 50 नंतरची VRS, 60 नंतरची निवृत्ती, तर मग मोकळा वेळ आहे तो मोकळा वेळ चांगल्या कामाकरता वापरला पाहिजे ही जी भावना आहे. आणि लहानपणी किंवा करिअर करताना त्या वेळात काही ज्या गोष्टी हातातून निसटून गेल्या सुटून गेल्या त्या आता पुन्हा आपल्याला मोठीत बांधून ठेवता येतील, घट्ट पकडून ठेवता येतील या भावनेने जे सगळे भगवद्गीता शिकतायत, मला असं वाटतं की शिकणाऱ्यांची पाठांतर करणाऱ्यांची त्या अर्थाने जबाबदारी अधिक आहे. मला भाषणाचा वेळ दिलेला आहे तोच मी वेळ पाळण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही फार काळजी करू नका. ती अधिक आहे अशा करता की एक धर्म आणि 2 पंथ यांचा सनातन काळापासून संघर्ष चालू आहे. त्याला तुम्ही परत कौरव आणि पांडवांच्या लढाईत गेलात तर तो जो धर्म आणि अधर्माचा संघर्ष होता तो आजच्या काळातही सुरू आहे. आणि ते 2 पंथ काय आहेत तर एक ख्रिश्चॅनिटी आणि एक इस्लाम आहे आणि एक हिंदू आहे. त्याला तुम्ही सनातन म्हणा, त्याला आणखीन कोणतेही नाव द्या, तो असे 2 पंथ आणि एक धर्म यांचा संघर्ष सुरू आहे. तो तुम्ही म्हणलात आम्ही नौपाड्यात राहतो, पाचपाकडीत राहतो, चरईत राहतो, त्यात काय आम्हाला दिसत नाही, त्याचं काही सांगू नका. तर तो तुमच्या घरात कधी येईल ते तुम्हाला कळणार नाही, इतक्या तऱ्हेने तो प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या 2 पंथांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या 2 पंथांचा जेवढा तुम्ही अभ्यास करता किंवा त्या 2 पंथांच्या ज्या काही पंथ म्हणून कार्यपद्धती आहेत, प्रणाली आहेत, त्यांच्या ज्या काही पूजा पद्धती आहेत किंवा त्यांचं म्हणून जे काही एक त्यांनी कर्मकांड म्हणा किंवा काही ठरवलंय ते जितकं तुम्ही आत्मसात करता किंवा त्याच्या जितकं जवळ जाता, अनुभव असा आहे की तुम्ही अधिक कडवे व्हायला लागता, अधिक कट्टर व्हायला लागता. आणि त्याच्या उलट हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्माच्या जवळ तुम्ही जितके जाता, मग निमित्त भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, आणखीन काही असेल, असं जितकं तुम्ही वाचत जाता तितकं तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला लागता, आपल्यात गुंतायला लागता, अंतर्मुख व्हायला लागता. आणि त्या शोधात असं लक्षात येतं की आपण जे काही आहे त्याच्या पलीकडे काही एक वेगळा विषय आहे. आणि मग हळूहळू आपल्यातला जो काही न्यूनता असते, आक्रमकता असते, थोडीशी विकृती असते, ही आपण टाळायला लागतो आणि एक विवेकपूर्ण नागरिक होण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो. अशी जेव्हा विवेकपूर्ण नागरिकांची संख्या वाढते तेव्हा समाज आणि देश अधिक विवेकपूर्ण होतो, असा सगळ्यांचा आपला अनुभव आहे. आणि खरं म्हणजे आपल्या फिरून किंवा कुठल्याही बाजूने जर बघितलं तर आपल्या धर्माचं जे मूळ सार आहे ते तेवढंच आहे. भगवद्गीतेत हे सगळं सार असताना सुद्धा धर्म टिकवण्याकरता लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळी आहे. आणि म्हणून तिचं आचरण करणं म्हणजे परत दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की जेव्हा संघर्षाची वेळ येईल तेव्हा मी रस्त्यावर उतरेन का? आणि म्हणजे परत असं लगेच चित्र समोर आणू नका की ज्या वेळी तुम्ही भाजी चिरताय ती वेळी घेऊन रस्त्यावर यायचंय, असं लगेच आणू नका. सांगायचा मुद्दा आहे की हा कधी ना कधी टप्पा येणार आहे. कदाचित आपल्या पिढीला येणार नाही, कदाचित आत्ताची जी तरुण पुढकं म्हणजे झेन झी पिढी आहे तिच्या कदाचित आयुष्यात येणार नाही, पण कुठल्या तरी पिढीला अशा प्रकारचा संघर्ष करावा लागणार आहे, तो टळणार नाही. अशा वेळी ती पिढी आपण सज्ज करणार आहोत की नाही, हा खरं म्हणजे भगवद्गीतेच्या निमित्ताने मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुर्योधन आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे, भगवान श्रीकृष्णाचा. आणि त्यात त्याला दुर्योधनाने त्याला सांगितलंय की मला धर्म म्हणजे काय हेही माहिती आहे, पण तो मला मान्य नाही आहे आणि मी काय करायचं आहे ते ठरवलेलं आहे. तो तुमचा पाठही आहे, जानामी धर्म. मला असं वाटतं की परत त्या एका धर्म आणि कृष्ण आणि दुर्योधनाच्या संवादाकडे आपण गेलं पाहिजे आणि आपण त्यातलं काय व्हायचं, आपण कोण व्हायचं हे ठरवलं पाहिजे. आपल्याला धर्म माहिती आहे, त्या धर्माचा उपयोग माहिती आहे, त्या धर्माच्या उपयोगातनं काय काय होतं ते माहिती आहे, पण असा जर टिकवायचा असेल आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायचा असेल तर हा जसा उपक्रम महत्वाचा आहे तसं पाठांतराच्या पुढचं आणि मी जे मगाशी म्हटलं की ते अप्लाइड आहे की नाही, तर ते अप्लाइड करण्याचं, उपयोजित करण्याची जबाबदारी ही सामूहिक आपली आहे. ती आजच्या आर्थिक रचनेत ती उपयोजितता त्या अर्थी नाही, पण ती उपयोजितता आहे हे वारंवार घरी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं फिरून कोणाची जबाबदारी येते तर कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी या सगळ्या प्रक्रियेत अधिक येते. आणि म्हणून कुटुंबाने जसं
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम साजरे करतो. मुलांचे वाढदिवस साजरे करतो, 60, 75चे वाढदिवस साजरे करतो, सहस्त्रचंद्र दर्शनाचे कार्यक्रम होतात. मग आणखीन काही आपल्या सगळ्या ज्या काही व्रतवैकल्य उत्सव आहे त्यातले त्या सगळ्या कार्यक्रमात आपल्याकडे भगवद्गीतेचं स्थान किती आहे, कुठे आहे, याचं खरं म्हणजे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे मुलांच्या वाढदिवस केक कापून साजरे करावे आणि मेणबत्त्या फुंकून साजरे करावे का, तर मी काही फार त्या टीकेचा भाग जाणार नाही. कारण एका अर्थाने असं आहे की 4 पिढ्या जर परदेशात राहत असतील आणि तिथे जर त्यांना जुळवून घ्यायचं असेल आणि तिथल्या वातावरणात राहायचं असेल आणि एकीकडे आपलं सत्व टिकवायचे, आपली मुळं टिकवायची असतील आणि दुसरीकडे हा जर व्यवहार करायचा असेल तर ते एका अर्थाने मान्य आहे. ओढून तडून करू नये, पण एका अर्थाने आता हे जगराटीत झालेले आहे. म्हणजे मी तुम्हाला जिथे तुम्ही कार्यक्रम करताय त्या नौपाड्यातल्या अनेक सोसायट्या क्रिसमसमध्ये दाखवू शकलो असतो की जिथे संपूर्ण 24 फ्लॅट, 25 फ्लॅट, 28 फ्लॅट, 32 फ्लॅटच्या त्या अर्थी हिंदू आहेत एवढ्या अर्थाने, आणि तिथे खाली क्रिसमस ट्री लावलेला आहे, सगळेजण खाली उतरून करतात. म्हणून म्हटलं की मला टीकेला तिथपर्यंत जायचं नाहीये, याला कुठेही विरोध करायचा करावी की नाही वैयक्तिक आहे. सांगायचं असं आहे की जर सगळं आपण करत असू आणि हे करणं जर आपल्याला स्टेटस सिम्बॉल वाटत असेल आणि हे करणं म्हणजे जगाबरोबर राहणं आपल्याला वाटत असेल, तर मग आपल्या भगवद्गीतेचं किंवा आमच्या एकूण जे काही नेहमी जी संस्कृती म्हणतो, ज्या परंपरा म्हणतो, जी खूप उच्च आहेत, खूप समृद्ध आहेत असं म्हणतो, आणि नेहमी जे असं म्हणतो की यूनानी मिश्र रोमा सब मिट गए यहाँ से, कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी. तर मंडळी ही जर हस्ती मिटली नसेल तर एक लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांनी आपल्यावर प्रचंड उपकार केलेले आहेत. त्यांनी ज्या एवढ्या केल्यात ना त्या आज आपण मोडून खातोय. आपण एकही नवीन एवढी करत नाही आहोत. आणि हे विधान मी फार जबाबदारीने करतोय, तुम्हाला बरं वाटावं आणि टाळीचा करता बनत नाहीये. अशा एवढ्या करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. गीता धर्म मंडळाचा उपक्रम ठाण्यात नेमका अशा प्रकारची एवढी तयार करण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या पिढ्यांना जर एवढी बोलून खायच्या असतील तर त्या आपण तयार केल्या पाहिजेत. अन्यथा माझ्यापुरतंच सेविंग केलं आणि माझ्यानंतर ते उरलं नाही, हे काही फार चांगलं लक्षण त्या अर्थाने नाही आहे. हा सगळा उपक्रम, हा सगळा कार्यक्रम आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलात आणि मी शिकलेली गीता आणि मला कळलेली गीता ही किमान 2 लोकांना 5 लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीन असा काही संकल्प आजच्या दिवशी जर आपण केला तर मग 2026चे जे नवीन संकल्प आहेत, मॉर्निंग वॉकला 5 दिवस जाईल नंतर जाणार नाही, त्याच्यापेक्षा हा वेगळा संकल्प होऊ शकतो की किमान माझ्या संपर्कातल्या काही जणांशी मी गीतेविषयी बोलेन, गीता सांगेन आणि त्याच्या दृष्टीने बाबा गीतेचा मला जो काही अर्थ कळलेला आहे तो सांगण्याचा मी प्रयत्न करीन. महाभारतातले द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य या तिघांच्या विद्वत्तेविषयी आपल्या मनात कोणाच्या शंका नाही. एका अर्थाने आदराचा भाव आहे, पण हे तिघही त्या अर्थाने आपल्याला पूजनीय नाही आहेत, कारण त्यांनी नेहमीच कौरवांची बाजू घेतलेली आहे. आता हे जे सामाजिक संदर्भ आहेत ते आपण आजच्या संदर्भात लक्षात घ्या. आणि आज जगाचा व्यवहार काय चाललाय, आपण ज्या जगाचा भाग आहोत त्या आपल्या देशात कोणत्या प्रकारची आव्हानं उभी आहेत आणि अशा सगळ्या आव्हानांच्या काळात एकीकडे संधी पण आहे आणि दुसरीकडे आपल्यालाच असं वाटतं की अरे बापरे काही बरंच वाईट चाललेलं बरं का, सगळंच घसरण सुरू झालेली आहे. तर अशी एकीकडे घसरणीचा काळ, एकीकडे नव्या संधीचा काळ. म्हणजे AI सारखं तंत्रज्ञान आलेलं आहे, त्या तंत्रज्ञानाचे जसे दुरुपयोग आहेत त्याचे खूप चांगलेही उपयोग आहेत. तर आपलं जे काही हे सगळं संचित आहे, आपलं हे जे काही वैभव आहे, या तंत्रज्ञानाच्या आधारे ज्या नव्या पिढीकडे आपण नेऊ शकतो का, आणि त्या नव्या पिढीकडे नेण्याचा एक मार्ग ठाण्यातले जे सगळे उपक्रम आहेत किंवा गीता धर्म मंडळाचे जे उपक्रम आहेत ते असू शकतात. म्हणून मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीचा मी सेक्रेटरी असेल, अध्यक्ष असेल, तिथल्या बॉडीमध्ये असेल, जिथे कुठे राहतो तिथं किमान एकदा वर्षात एक गीतेविषयातला कार्यक्रम मी करू शकेन का. गीता पाठ झाली पाहिजे, गीता कळली पाहिजे, हा माझ्या दृष्टीने पुढचा टप्पा आहे. मुळात गीता आपली आहे, ती माझी आहे, हा भाव उत्पन्न करणं आणि ती समजून घेऊन त्याचं एक छोटं बीज रोवण्याचं काम जर आपण सगळे मिळून करू शकलो तर मग सकाळी 7 जानेवारीला मधल्या दिवशी सकाळी मुलांनी पण येणं, आपण सगळ्यांनी येणं, आपला 3-4 तास वेळ घालवणं, ही सगळी मंडळी पुण्याहून येणं आणि नंतर मग आपण परत जाणं, ह्या सगळ्याचा उपयोग होईल. आपण सगळेच खऱ्या अर्थाने सुजाण आहोत, जबाबदार आहोत. जो सुजाण जबाबदार असतो तोच अशा कार्यक्रमांना येतो, अन्यथा तो येत नाही. आणि परत सांगतो, जे ऐकणार आहेत त्यांना सतत सांगावं लागतं. न ऐकणाऱ्याला सांगणं थोडं कठीण असतं, त्यामुळे ते होत नाही किंवा वेळ लागतो. पण जे ऐकणार आहेत त्यांना सांगावं लागतं आणि आशांनीच करावं लागतं.
तर ते आपण सगळे मिळून काहीतरी एक निश्चित संकल्प करू. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा 102वे वर्ष साजरे होईल तेव्हा ठाणेकर म्हणून आपण काही एक वेगळं चित्र निर्माण केलं असं करता येऊ शकतं. जसे सहस्त्रावर्तनाचे कार्यक्रम होतात, म्हणजे पुण्यात होतो किंवा अन्यत्र होतं, तसं काही जरा सगळे मिळून जे ठाण्यातले गीता साधक, उपासक, अभ्यासक यांचं एखाद्या वर्षी आपण गीता संमेलन एक वर्षभराचं करू शकतो का? साहित्य संमेलनासारखा उपक्रम करता येईल आणि दिवसभरात 5-6 वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र, त्यातनं आजच्या संदर्भात आपण गीता सांगितली पाहिजे. गीतेच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या स्पर्धा घेऊन काही, म्हणजे खरं म्हणजे काय आहे की भगवद्गीता हे खूप मोठं एकांकिका किंवा नाट्याकरताही खूप मोठं कंटेंट देणारं आहे. म्हणजे जर तुम्ही माणसं, पात्र, त्यातले सगळे प्रसंग, संदर्भ हे जर सगळे बघितले तर अशा काही लोकांना एकत्र करून असं काही एखादी भगवद्गीतेच्या आधारे एखादी एकांकिका स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, असं काही वेगळे फॉर्मॅट जर आपण विकसित केले तर मग जे आपलं आहे ते आपलंसं लोकांना वाटायला लागेल आणि मग हळूहळू लोक जोडली जातील. आपल्याला सतत तो जोडण्याचा प्रवास करायचा आहे, कारण आपला विश्वास आहे की एका दिव्याने दुसरा दिवा लागतो आणि असे दीपपूजक आपण आहोत. तो संकल्प या निमित्ताने करूया. मला इथे बोलवलं, माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा कार्यक्रमात जिथे काही यथाशक्ती मदत लागेल ती मी करण्याचा प्रयत्न करीन. परत एकदा नमस्कार.